So this is our chapter number 3, amalgamation of firms, and this is problem number 4. In previous lecture we have started this problem and we have completed the statement of purchase consideration. After that we have completed in the books of M and N 3 ledger accounts. हे accounts आपले complete झालेत. So next is in the books of R and S. आता in the books of R and S 3 ledger accounts prepare करायचे. First realization account, next partners capital account, and next new firm account means MNRS firm account. See realization account च्या डेबिट साइडला asset record करायचे, क्रेडिट साइडला liabilities record करायचे. फर्स्ट asset आपण रेकॉर्ड करून घेऊया. रिअलायझेशन अकाउंटला जे आपण asset liabilities रेकॉर्ड करतोय हे बुक व्हॅल्यूज ने रेकॉर्ड करायचे. बुक व्हॅल्यूज मीन्स बॅलन्स शीट मध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत दॅट व्हॅल्यूज आर बुक व्हॅल्यूज. सो आपण RS च्या बुक्स मध्ये रिअलायझेशन अकाउंटला ऍसेट रेकॉर्ड करायचे. लँड 47,400 वन बाय वन आपण ऍसेट जे आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. 47,400. Next machinery 28,800. Next furniture 12,600. After that debtors 30,600. Then stock 32,400 and cash and bank balance. Cash 1,800 and bank 5,400. Let's we record this 1,800 and 5,400. सगळे ऍसेट आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करून घेतल्यात. त्यांची टोटल फायनल कॉलमला रेकॉर्ड करूया अमाउंट. And total amount 1,59,000. सगळ्या ऍसेटची टोटल करून घेतले आपण. In credit side we have to record the liabilities in their book values. सगळ्या liabilities record करायच्या आहेत in the books of R and S. See the liability side R and S. Creditors, then loan and outstanding expenses. 3 liabilities are there. Creditors 36,000, loan 39,600 and outstanding expenses 11,400. Let's we record this 36,000, then 11,400 and loan 39,600. तिघांची टोटल करून घेऊया. फायनल कॉलम मध्ये रेकॉर्ड करायचे. 87,000. Asset liabilities realization account ला रेकॉर्ड करून झाल्यात. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनचे जसं मी म्हटलं 2 इफेक्ट पडतात. फर्स्ट इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय MNRS मीन्स बाय न्यू फर्म या हेडिंग अंडर परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड करायचंय. दिस इज फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल अंडर द हेडिंग टू रिअलायझेशन अकाउंट. रेकॉर्ड करून घेऊया. सी परचेस कन्सिडरेशन ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलंय. सो MNRS साठी सॉरी RS इन द बुक्स ऑफ RS साठी 96,800. लेट्स वी रेकॉर्ड दिस 96,800. नेक्स्ट न्यू फर्म मध्ये रेकॉर्ड करून घेऊया. टू रिअलायझेशन अकाउंट 96,800. परचेस कन्सिडरेशनचे 2 इफेक्ट्स आपले कंप्लीट झालेत. नेक्स्ट आपल्याला डिफरन्स जो आहे हा कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. दोन्ही साइड टॅली करून घेऊया. टोटल करून घेऊया. फर्स्ट क्रेडिट साइडची टोटल घेऊया. 1,83,800 क्रेडिट साइडची टोटल आहे. डेबिट साइडची टोटल करून घेऊया. डेबिट साइडची टोटल 1,59,000 येते.
सो इथे डिफरन्स जो आहे हा डेबिट साइडला येतोय. डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेऊया. 24,800 चा डिफरन्स येतोय. दिस डिफरन्स इज प्रॉफिट. जर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला डिफरन्स येत असेल तर तो रिअलायझेशन प्रॉफिट. जर क्रेडिट साइडला डिफरन्स येत असेल देन इट इज अ लॉस. हा जो प्रॉफिट आहे हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होईल. टोटल करून घेऊया आधी. आता जो प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे हा प्रॉफिट दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. बिकॉज 2 पार्टनर्स आहेत इथे. जो प्रॉफिट आहे हा दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. प्रॉब्लेम मध्ये तसं दिलेलं आहे. त्यांचा प्रॉफिट रेशो मध्ये प्रॉफिट जो आहे हा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सो डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. 12,400 अँड 12,400. प्रॉफिट दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून झालंय आणि इथे आपलं रिअलायझेशन अकाउंट जे आहे कम्प्लीट झालंय. नेक्स्ट अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता इन द बुक्स ऑफ RS 2 पार्टनर्स आहेत. सो अमाउंट साठी सुद्धा 2 कॉलम्स येथे आपण प्रिपेअर केलेत R अँड S. फर्स्ट आपण जो प्रॉफिट आहे हा ट्रान्सफर करून घेऊया. त्याचा पहिला इफेक्ट रिअलायझेशनला आपण रेकॉर्ड केलाय. सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला अंडर द हेडिंग बाय रिअलायझेशन प्रॉफिट जितका आहे हा रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. सो प्रॉफिट फॉर R 12,400 and S 12,400. प्रॉफिट रेकॉर्ड करून झालाय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस रेकॉर्ड होतील. ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. सी कॅपिटल बॅलन्सेस आर गिवन. कॅपिटल बॅलन्सेस ऑफ R अँड S 36,000 रिस्पेक्टिव्ह. आपण ओपनिंग बॅलन्सेस त्यांचे रेकॉर्ड करून घेऊया. 36,000. बॅलन्सेस रेकॉर्ड करून झाले. पार्टनर्स कॅपिटलला त्यांचा बॅलन्स अँड प्रॉफिट दोन्ही गोष्टी रेकॉर्ड करून झाल्यात. डेबिट साइडला कोणतीच ऍडजस्टमेंट नाहीये. सो आपण टोटल करून घेऊया क्रेडिट साइडची. 48,400 48,400. डेबिट साइडला दुसरी कोणतीच ऍडजस्टमेंट नाहीये. सो 48,400 दिस इज द बॅलन्सिंग फिगर अँड इट शुड बी ट्रान्सफर टू न्यू फर्म अकाउंट. ही बॅलन्सिंग फिगर न्यू फर्म अकाउंटला ट्रान्सफर होईल. हे न्यू फर्मला ट्रान्सफर करायचे 48,400 आणि न्यू फर्मला ट्रान्सफर करताना डेबिट साइडला रेकॉर्ड होतील बाय कॅपिटल R अँड बाय कॅपिटल S बिकॉज त्यांच्या कॅपिटल अकाउंट मधून आपण हे ट्रान्सफर केलेले. सो 48,400 अँड 48,400. MNRS दिस इज न्यू फर्म अकाउंट. न्यू फर्म अकाउंटला ऑलरेडी आपण परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड करून घेतलं होतं. आता डेबिट क्रेडिट साइडला कॅपिटल जे आहे कॅपिटल अकाउंट मधून जे अमाउंट ट्रान्सफर झाली होती ती आपण रेकॉर्ड करून घेतली आहे. सो 48,400 अँड 48,400 टोटल करून घेऊया. 96,800 96,800. इथे आपले सगळे लेजर जे आहेत टॅली झालेत. सगळे अकाउंट टॅली झालेत. सो इथे इन द बुक्स ऑफ RS हा पार्ट आपला कंप्लीट झालाय. वर्किंग सगळ्यांना लक्षात आलंय? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सी आता यापुढे अजून काही कॅल्क्युलेशन आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन नुसार. सी द addition to the above it decided the goodwill of M and N and R and S were valued 35,000 and 20,000 respectively and it should be written off in new firm.
गुडविल जे आहे हे न्यू फर्म मध्ये रिटर्न ऑफ करायचंय. मग त्यासाठी काय करावं लागेल, फर्स्ट ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म मीन्स आफ्टर अमालगमेशन जी न्यू फर्म तयार होईल MNRS तिची बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करावी लागेल. सो आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करून घेऊया. सी दिस इज द बॅलन्स शीट आफ्टर अमालगमेशन. अमालगमेशन झाल्यानंतरची ही बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीज अँड ऍसेट दोन साइड्स आहेत. त्यामध्ये ऍसेट रेकॉर्ड करायचे, ऍसेट साइडला, लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट अँड त्यांच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या सगळ्या रेकॉर्ड होतील. फर्स्ट आपण ऍसेट लायबिलिटी ज्या त्या रेकॉर्ड करून घेऊया. जसं मगाशी म्हटलं होतं मी, परचेस कन्सिडरेशन मध्ये आपण 3 कॉलम या प्रॉब्लेम मध्ये आपण प्रिपेअर केले होते. जो तिसरा कॉलम आहे MNRS, यामध्ये आपण ऍसेट आणि लायबिलिटीज यांच्या टोटल घेतल्या होत्या. सो ह्या ज्या टोटल आहेत ह्या आफ्टर अमालगमेशन इथे जे आपण बॅलन्स शीट प्रिपेअर केले यामध्ये ऍसेट लायबिलिटीजला रेकॉर्ड होतील. बिकॉज आफ्टर अमालगमेशन जी बॅलन्स शीट प्रिपेअर होईल त्यामध्ये इथे ज्या ऍग्रीड व्हॅल्यूज होत्या या दोघांची टोटल करून लिहावी लागणार आहे. सो आपण ऑलरेडी इथे टोटल घेतलेली आहे, जस्ट अमाऊंट आपल्याला पोस्ट करायची आहे. सो लँड 90,000, लँड 90,000, then machinery 62,000, then furniture 22,000, then debtors 51,000, next stock 36,000, stock 36,000 रेकॉर्ड करून घेऊया. 36 or 63? 63,000. Yeah, 63,000. Then cash 5,400. Then bank balance 12,600. आता जेव्हा प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगतील आफ्टर अमालगमेशन तेव्हा तुम्ही परचेस कन्सिडरेशन मध्ये हा थर्ड कॉलम जो आहे हा प्रिपेअर करायचा आहे. अदरवाईज आपले नेहमीचे जे 2 कॉलम असतात तेवढेच सफिशियंट आहेत. या प्रॉब्लेम मध्ये आफ्टर अमालगमेशन बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितली होती म्हणून आपण इथे थर्ड कॉलम जो आहे हा प्रिपेअर केलाय. लक्षात येतंय? यस मॅम. ओके. सी आता इथल्या ऍसेट मध्ये आपण गुडविल इथे रेकॉर्ड केलेलं आहे, बट हे गुडविल बॅलन्स शीट मध्ये इथे कुठेही रेकॉर्ड होणार नाही. बिकॉज हे जे गुडविल आहे हे आपल्याला राईट ऑफ करायचंय. मीन्स आपल्याला काय करावं लागणार आहे, तर अजून एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करावं लागणार आहे आणि त्यामध्ये गुडविलचं आपल्याला वर्किंग दाखवायचं. त्याआधी आपण लायबिलिटीज रेकॉर्ड करून घेऊया. ऍसेट आपले ऑलरेडी रेकॉर्ड करून झालेत. लेट्स सी द लायबिलिटीज. Liabilities, creditors 86,000. Liabilities, creditors 86,000. Then loan 38,000. Next, outstanding expenses 18,600. Asset liabilities आपल्या रेकॉर्ड करून झाल्या तिथे. See in the problem, second additional information that are reconstructed capitals of partners would be 37,500 each. म्हणजेच काय याचा अर्थ, बॅलन्स शीट मध्ये जे आपण इथे कॅपिटल बॅलन्सेस रेकॉर्ड करणार आहोत म्हणजेच काय तर कॅपिटलचे क्लोजिंग बॅलन्सेस हे 37,500 कंपल्सरी सगळ्यांना घ्यायचे.
म्हणजेच काय, तर इथे जे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करणार आहोत त्यामध्ये फर्स्ट ओपनिंग बॅलन्सेस आपण रेकॉर्ड करणार, देन जो क्लोजिंग बॅलन्स आहे मीन्स बॅलन्स कॅरीड डाऊन त्याची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे तीच आपण घ्यायची आणि त्याच्यावरून बॅलन्स ऍडजस्ट करून रेकॉर्डिंग करायचे. सो फर्स्ट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे प्रिपेअर करून घेऊया. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण ओपनिंग बॅलन्सेस फर्स्ट त्यांचे रेकॉर्ड करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड होतील. आता हे ओपनिंग बॅलन्सेस कोणते, तर इथे इन द बुक्स ऑफ MN जे आपण न्यू फर्म अकाउंट क्रिएट केलं होतं, न्यू फर्म मध्ये इथे जे कॅपिटल बॅलन्सेस त्यांचे आपण रेकॉर्ड केलेत, हे कॅपिटल बॅलन्सेस आफ्टर अमालगमेशन इथे जे आपण कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करतोय त्यामध्ये त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस होणार आहेत. सो M&N 60,800 and 60,800. By balance brought down 60,800 and for N 60,800. सेम तसेच ओपनिंग बॅलन्सेस R and S चे कॅल्क्युलेट करून घेऊया. इन द बुक्स ऑफ R and S जे आपण न्यू फर्म अकाउंट क्रिएट केलं होतं त्यामध्ये जे कॅपिटल बॅलन्सेस इथे रेकॉर्ड केले 48,400 48,400 रेकॉर्ड करून घेऊया. 48,400 48,400 ओपनिंग बॅलन्सेस त्यांचे रेकॉर्ड करून झालेले आहेत. सी गुडविल रिटर्न ऑफ करायचं आहे, गुडविल राईट ऑफ करायचंय. म्हणजेच काय, तर इथे आपण टोटल आपलं गुडविल मिळालेलं आहे. परचेस कन्सिडरेशन मध्ये आपण गुडविल रेकॉर्ड केले. M&N साठी 35,000 होतं आणि RS साठी 20,000 मीन्स आपल्याकडे टोटल गुडविल 55,000 आहे. आणि हे 55,000 जे गुडविल आहे हे राईट ऑफ करायचं. म्हणजेच काय, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल गुडविल रिटर्न ऑफ आणि हे 55,000 गुडविल चौघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचंय. सो 55,000 चौघांमध्येही डिस्ट्रीब्यूट करून घेऊया आपण. इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल बिकॉज त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाहीये. 13,750 13,750 and 13,750 13,750 चौघांमध्येही गुडविल जे आहे आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट करून घेतलंय. See in the problem, goodwill M&N and R&S were valued at 35,000 and 20,000 and it should be written off in new firm. Means new firm मध्ये हे गुडविल जे आहे रिटर्न ऑफ करून टाकायचे. ही आपली ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. सेकंड ऍडजस्टमेंट that a reconstructed capital of partners would be 37,500. जे रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्यानंतर पार्टनर्सचं कॅपिटल किती उरणार आहे तर 37,500. म्हणजेच काय, तर कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. चौघांनाही 37,500 चौघांचंही कॅपिटल त्यांनी रिकन्स्ट्रक्ट करून ऑलरेडी दिलेले आहे. सो टू बॅलन्स कॅरीड डाऊन 37,500 चौघांनाही 37,500 and the difference if any should be transferred to current account. आता इथे जे आपण हे कॅपिटल अकाउंट प्रिपेअर केलंय हे क्लोज करून घ्यायचंय. यामध्ये गुडविलची ऍडजस्टमेंट झाली, क्लोजिंग बॅलन्स आपण रेकॉर्ड केलाय आणि ओपनिंग बॅलन्स ऑलरेडी रेकॉर्ड केला होता. सो हे क्लोज करायचंय आणि जो काही डिफरन्स येईल तो डिफरन्स करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. आता आपण वन बाय वन एक एक कॉलम्स जे आहेत हे क्लोज करत घ्यायचे. फर्स्ट क्रेडिट साइडचा M कॉलम बघूया. त्याची टोटल येते 60,800. वेरॅज डेबिट साइडचा जो M कॉलम आहे त्याची टोटल येते 51,250. मीन्स इथे जो डिफरन्स येतोय डेबिट साइडला येतोय. सो टू करंट अकाउंट जितका डिफरन्स येतोय हा करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. अँड डिफरन्स इज
9,550. टोटल दोघांची सेम झाली 60,800. सेम प्रोसिजर सगळ्या अकाउंट्स न करायचे. एम चा क्लोजिंग क्रेडिट साइडची टोटल येते 60,800. देन एन ची डेबिट साइडची टोटल येते 51,250. सो इथे डिफरन्स जो आहे हा डेबिट साइडला येतोय. डिफरन्स करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा 9,550. टोटल आपली 60,800 दोघांचीही झालेली आहे. नेक्स्ट आर क्रेडिट साइडचा जो आर कॉलम आहे त्याची टोटल येते 48,400. डेबिट साइडचा आर कॉलम त्याची टोटल बघूया. डेबिट साइडचा आर कॉलम जो आहे त्याची टोटल 51,250 येते. मीन्स डेबिट साइड जास्त आहे, क्रेडिट साइड कमी आहे. डिफरन्स हा क्रेडिट साइडला येतोय. सो इट शुड बी ट्रान्सफर टू करंट अकाउंट. जितका डिफरन्स येतोय हा ट्रान्सफर करून घेऊया 2,850. सो दोघांची टोटल 51,250 झाली. सेम प्रोसिजर फॉर एस. क्रेडिट साइडची टोटल 48,400. डेबिट साइडची टोटल 51,250. डिफरन्स क्रेडिट साइडला येतोय 2,850. सो इथे चारही कॉलम्स आहेत, चौघांचेही अकाउंट्स जे आहेत हे टॅली झालेले आहेत. आणि जे डिफरन्स आहेत हे डिफरन्स आपण ट्रान्सफर करून टाकलेले आहेत. सी आता यांचे जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ऑलरेडी दिले होते, हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. कॅपिटल अकाउंट सगळ्यांना 36,500 येतील. 37,500. इनर कॉलमला घेऊया आणि टोटल आउटर कॉलमला 37,500. 37,500. त्यांची टोटल येते 1,50,000. सी आता इथे करंट अकाउंटला आपण जेवढे डिफरन्स आहेत हे ट्रान्सफर केलेत आणि हे करंट अकाउंट बॅलन्स शीट मध्ये सुद्धा रेकॉर्ड होतील. सो डेबिट साइडला जे करंट अकाउंटचे बॅलन्सेस आहेत 9,550 आणि 9,550. सो हे लायबिलिटी साइडला रेकॉर्ड होतील. करंट अकाउंट एम अँड एन 9,550. 9,550. टोटल आउटर कॉलमला घेऊया. तसंच करंट अकाउंट जे क्रेडिट साइडला इथे डिफरन्सेस आलेले आहेत, क्रेडिट साइडचे डिफरन्सेस ऍसेट साइडला रेकॉर्ड करून घेऊया. सो करंट अकाउंट ज्यांच्या अकाउंटमध्ये डिफरन्सेस आले क्रेडिट साइडला आर अँड एस 2,850. टोटल करून घेऊया 5,700. आफ्टर अमाल्गमेशन बॅलन्स शीट मध्ये सगळे एलिमेंट आपले रेकॉर्ड करून झालेत. ऍसेट झाल्यात, लायबिलिटीज झाल्यात, कॅपिटल बॅलन्सेस रेकॉर्ड करून झालेत. सो आपण आता बॅलन्स शीट टॅली करून घेऊया, टोटल करून घेऊया ऍसेट साइडची. ऍसेट साइडची टोटल येते 3,11,700. लायबिलिटी साइडची टोटल करून घेऊया. $3,11,700. इथे आपली बॅलन्स शीट टॅली झाली आणि आपला प्रॉब्लेम जो आहे इथे कंप्लीट झालाय.